दिसतो वेगळा कसला पण असा शिल्पचित केल्यासारखा वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटोळ करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्यात चर्चा आहे. मला रातभर फोन आहेत. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आता गाडीत फोन आलता काय म्हणले सर? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघत होतो. मला सुधरा पहिल्यासारखे प्रेम सुरू चूक सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात तुमच्या भाजपमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा मला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना. मी त्यांचा घ्याय ना कोणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल टाकायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत. घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे ते कुठेतरी खंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा खंड करायचा असा हा प्रयत्न दिसतोय का खंड करून घेण्याचा? त्यांच्या डोक्यातच नाही मराठी पहिले नाही राहिले. मराठी थंड होतच नाही. कवा गरमच येत कवा गरम येत पण हाताले चावताळे. ही जे डावर नवीन रचला ना लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार? तू नुसतं मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत अमक्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला फेडीला तू नुसतं पुढून येईन. तू अटक करून दाखव मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय असतं.